नमस्कार मित्रांनो. प्रस्तावना नावाचा जो चॅप्टर आहे तो आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचा आहे. ज्यावेळेस आपण राज्यसेवेचा किंवा कंबाईनचा अभ्यास करतो, त्यावेळेस घटना निर्मिती असेल किंवा घटनेची ठळक वैशिष्ट्ये असतील किंवा त्यानंतर आपण आता प्रस्तावना बघतोय. प्रस्तावनेनंतर भारताचं राज्यक्षेत्र हा एक चॅप्टर आहे, हा एक बघणार आहे. त्यानंतर फंडामेंटल राइट्स बघणार आहेत. त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज बघणार आहेत. त्यानंतर डी-पी-एस-पी बघणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण घटना दुरुस्ती नावाचं चॅप्टर बघणार. हे जे मी चॅप्टर सांगतोय ना बाळा, हा राज्यघटनेचा बेस आहे. या बेसवरती हमखास परीक्षेला प्रश्न विचारले जातात. हा बेस तुला छानपणे जमला पाहिजे. जर 15 प्रश्न विचारले जात असतील राज्यघटनेवरती, तर 5 ते 6 प्रश्न हे या घटकाला धरून विचारले जातात. आणि म्हणून ह्या घटकाचा बारकाईने अभ्यास करणं आपल्याला फार महत्वाचं आहे. आणि मग कंबाईनच्या दृष्टीने याच्यानंतर काय राहतं, तर राष्ट्रपती महत्वाचे येतात कंबाईनच्या दृष्टीने. नंतर राज्यपाल आपण चॅप्टर पाहणार आहोत. नंतर मुख्यमंत्री नावाचं जे चॅप्टर आहे ते आपल्यासाठी महत्वाचं. मुख्यमंत्र्याचं मंत्रिमंडळ आपल्यासाठी महत्वाचं. त्यानंतर विधान परिषद आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. त्यानंतर हायकोर्ट आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. आणि मग आणीबाणी नावाचा जो चॅप्टर आहे तो आपण बघणार. या प्रकारे आपण हा जो सेक्शन आहे, हा सेकंड पार्ट येतो. या सेकंड पार्टवरती 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. तर हा पार्ट एकदम पक्का करायचा, हमखास मार्क मिळवून देणारा चॅप्टर आहे. पहिले जे चॅप्टरचे नाव सांगितले ते मार्क्स मिळवून देतात आणि मार्क्स मिळवून देण्यामध्ये भारताची प्रस्तावना हा सुद्धा महत्वाचा चॅप्टर आहे. कंबाईन पास होण्यासाठी ना बाळा तुला पॉलिटीवरती खूप चांगला होल्ड आला पाहिजे. खूप चांगला होल्ड आला पाहिजे. पॉलिटी पॉलिटी ह्याच्या सब्जेक्टवरती. किती प्रश्न विचारले जातील पॉलिटीवरती? 15 प्रश्न विचारले जातील. माझी अपेक्षा आहे फक्त एखादा दुसरा प्रश्न चुकला तर चुकू दे, नाहीतर आउट ऑफ मार्क्स घेण्याचा विचार या पॉलिटीमध्ये करू. आता पॉलिटीमध्ये सुरुवातीला काय होतं, की सुरुवातीला सगळ्याच गोष्टी सोप्या वाटतात. नंतर सगळ्याच गोष्टी अवघड वाटतात. लक्षात जास्त गोष्टी नाही राहत किंवा लक्षात राहण्याचा पण प्रॉब्लेम येतो. तर तुमच्याकडे काम काय माहितीये का, की हे लेक्चर एकदम बारकाईनं बघणं. नसेल कळलं, परत एकदा दोनदा बघणं. हे लेक्चर दोनदा बघणं. त्यानंतर जी नोट्स दिली आहे, त्या नोट्सला बारकाईनं तुमच्या हाताने लिहिणं, हाताने लिहून काढणं, महत्त्वाच्या गोष्टी पाठ करणं, लक्षात ठेवणं, याला मल्टिपल टाइम्स वाचणं आणि यानंतर एमसीक्यू सॉल्व्ह करणं. ज्याला आपण जितके पण एमसीक्यू दिलेत 21,000च्या बुकमध्ये, ते एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. ते काळे गोल करूनच सॉल्व्ह केलं पाहिजे. तरच ते उपयोग असेल. जर तुम्ही असे काळे गोल करून सॉल्व्ह नाही केलं, तर मग ते इतकं आउटपुट तुम्हाला देणार. या वेळी तुम्हाला जायचंय, हा वे तुम्हाला अवलंबावा लागणार. या वेळी जर तुम्ही गेले, तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स पॉलिटीमध्ये येतील. प्रस्तावना नावाचा घटक आहे. भारतीय राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे, ती पंडित नेहरूंनी उद्देशपत्रिका मांडली होती. ज्यावेळेस आपण घटनेची निर्मिती बघितली, त्यावेळेस पंडित नेहरूंनी एक उद्देशपत्रिका मांडली होती आणि या उद्देशपत्रिकाचा आधार घेतला आणि या उद्देशपत्रिका छानपणे अभ्यास करून ही प्रस्तावना निर्माण केली. इथे 2 प्रश्न तयार होतात, की उद्देशपत्रिका कशावरनं तयार केली? प्रस्तावना कशावरनं तयार केली? तर प्रस्तावना ही उद्देशपत्रिकेवरून तयार केली. उद्देशपत्रिका कोणी मांडली? पंडित नेहरूंनी मांडली. कधी मांडली? 13 डिसेंबर 1946 ला. आणि हे जे उद्देशपत्रिका आहेत, ही कधी मान्य झाली होती? 22 जानेवारी 1947 ला. तर या घटकावरती हे 3 प्रश्न विचारले जातात. आणि हे तिन्ही पण प्रश्न तुला छानपणे कळले पाहिजे. पाठच पाहिजे. माझी अपेक्षा आहे या तिन्ही पण फॅक्ट्स तुझ्या पाठ पाहिजे. पाठ नसतील पाठ करून घ्या आज. बरोबर? प्रस्तावना कोणी मांडली? प्रस्तावना कुठून कशावरनं तयार केली? उद्देशपत्रिकेवरनं तयार केली. उद्देशपत्रिका कोणी मांडली होती? घटनेच्या निर्मितीमध्ये आपण बघितलं पंडित नेहरूंनी मांडली होती. किती तारखेला मांडली? 13 डिसेंबर 1946 ला. आणि मान्य कधी झाली होती ती? 22 जानेवारी 1947 ला ती मान्य झाली होती. ठीक आहे. त्यानंतर जे भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची जी खात्री आहे, आर्थिक न्यायाची खात्री कशावरनं दिली? तर ती आर्थिक न्यायाची खात्री उद्देशपत्रिकेवरनं दिलेली आहे. विचारलं जातं आर्थिक न्यायाची खात्री कशावरनं मिळाली? तर ती उद्देशपत्रिकेवरून मिळाली आहे. आपल्याला राज्यघटनेमध्ये किंवा ही जी प्रस्तावना आहे याचा अभ्यास करताना क्रमपाठ करावे लागतात. सुरुवातीचा हा क्रमपाठ करून घ्यायचा, की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष, इथं प्रजासत्ताक शब्द येतो आणि त्यानंतर लोकशाही गणराज्य.
आधी काय येतं राज्यघटनेमध्ये, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक लोकशाही गणराज्य. तर हे शब्द राज्यघटनेमध्ये असे क्रमाने विचारले जातात. याला मागे पुढे करून दिलं जातं आणि तुम्हाला करेक्ट ऑप्शन विचारलं जातं. आणि मग तुम्हाला हे जमलं पाहिजे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक लोकशाही गणराज्य. हा एक क्रम पाठ करायचा, त्यानंतर उभा क्रम पाठ करायचा. हा उभा क्रम विचारला जातो अगोदर. तर उभ्या क्रमामध्ये काय येतं? उभ्या क्रमामध्ये अगोदर न्याय येतो, त्याच्यानंतर स्वातंत्र्य येतं, त्यानंतर समानता येते, नंतर एकता एकात्मता आणि मग बंधुता. आता प्रश्न पडतो हे लक्षात कसं राहील? अगोदर 2 अक्षरी शब्द आला न्याय, नंतर 3 अक्षरी शब्द आला स्वातंत्र्य, नंतर 4 अक्षरी शब्द आला समानता. हे 3 आपल्याला क्रमाने पाठ पाहिजे. त्यानंतर ए वाले शब्द येतात बघ. अगोदर एकता, नंतर एकात्मता. एकता परत छोटा शब्द, एकात्मता परत मोठा शब्द आहे. आणि जो शेवट आहे राज्यघटनेचा तो बंधुतेने होतो. आता बंधुता शेवट येतं, हे कसं कसं लक्षात राहतं? बंधुता म्हणजे काय? एकोपा असला पाहिजे पूर्ण. बंधुता म्हणजे बंधुभाव, प्रेम असलं पाहिजे, एकमेकांविषयी प्रेम असलं पाहिजे, आदर असलं पाहिजे. आणि हे प्रेम आणि आदर हे शेवटला सांगितलेलं. आधी स्वातंत्र्य, समानता, बंधुता, एकता, एकात हे 3 शब्द असे पण लक्षात राहतात. 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी, त्यानंतर एकता एकात्मता आणि मग शेवटला बंधुता. हा उभा क्रम पाठ करून घ्यायचा. बरोबर. त्यानंतर मग ते विचारतात न्यायात काय येतं? तर न्यायात येतो सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय हा एक प्रश्न आहे. त्यानंतर हे जे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय हे जे 3 शब्द आहेत, हे आपण कोणत्या देशाकडनं घेतले? तर रशियाकडनं घेतले. ज्यावेळेस घटनेचं ठळक वैशिष्ट्य बघत होतो, त्यावेळेस आपण बघितलं की रशियाकडनं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे 3 शब्द आपण घेतलेले आहेत. सगळ्यात जास्त जर प्रश्न आले असते तर ते स्वातंत्र्यावरती आलेले आहेत. आता न्याय कोणकोणते पाठ करून घ्या. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय येतात. स्वातंत्र्य कोणकोणते? सगळ्यात जास्त प्रश्न इथं आलेले स्वातंत्र्याचे. हे क्रम जशाला तसं पाठ पाहिजे. हा क्रम ते चुकवून तुम्हाला विचारतात. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना हे 4 शब्द असे क्रमानं पाठ कर. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. चला माझ्या मागे म्हणा. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. उपासनालाच पूजा असं म्हटलं जातं. आणि या क्रमांमध्ये ते सामाजिक हा शब्द देऊन टाकतात आणि सामाजिक शब्द चुकीचा आहे. या क्रमामध्ये सामाजिक शब्द येत नाही, त्यामुळे मी इथं ते मेन्शन केले. झालं. हा क्रम तुम्हाला परीक्षेला विचारतात, पाठ करायचं. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य. ठीक आहे. त्यानंतर येते समानता. पण समानता कशाची होतो? दर्जाची आणि संधीची समानता. तुम्हाला प्रत्येक प्रत्येक याच्यामध्ये क्वालिटी सगळ्यांना सारखी मिळेल. सगळ्यांना सारखा दर्जा असेल, सगळ्यांना सारख्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. कोणाला जास्त संधी, कोणाला कमी संधी असं नाही होणार. तर दर्जाची आणि संधीची समानता. एकता आणि एकात्मता. एकता आणि एकात्मता कोणाची होतं? राष्ट्राची एकता आणि एकात्मता यायला पाहिजे. राष्ट्रात एकता. पूर्ण भारत देश हा एक राहिला पाहिजे. त्याच्यामध्ये एकात्मता असायला पाहिजे. आणि बंधुताचा क्रम काही पाठ करायची आवश्यकता. बंधुतामध्ये काही येत नाही, राष्ट्रामध्ये बंधुता ठेवायला पाहिजे. तर प्रश्नाचा मी अँगल सांगतो की प्रश्न कसे विचारले जातील. एक वरचा क्रम पाठ करून घे. कुठे गेला तो? हा आर्थिक न्यायाची खात्री आपल्याला कशावरनं मिळाली? उद्देश पत्रिकेवरनं. बरोबर. क्रम सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक लोकशाही गणराज्य. न्याय कोणते? सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. स्वातंत्र्य कोणते? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. समानता कसली रे बाळा? दर्जाची आणि संधीची. एकता आणि एकात्मता काय रे? राष्ट्राची एकता आणि एकात्मता. आणि शेवटले तो बंधुता. अशा प्रकारे ही जी प्रस्तावना आहे, या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलंय की मग हे सगळं आम्ही ऍक्सेप्ट करून 26 नोव्हेंबर 1949ला जी राज्यघटना आहे ती आम्ही अंगीकृत केली, म्हणजे ऍक्सेप्ट केली, अधिनियमित केली, स्वीकृत केली. आम्ही तिला स्वीकृती दिली, मान्यता दिली. तर ह्या अंगीकृत, अधिनियम आणि स्वीकृती किती तारखेला झाली? तर 26 नोव्हेंबर 1949ला. तारीख पाठ करायची. आणि ह्या घटनेचा अंमल काही चालू झाला तर 26 जानेवारी 1950ला घटनेचा अंमल चालू झालेला आहे. त्या दोनही तारखा महत्वाच्या. आता परत एकदा अग्रक्रमाने परत एकदा काय लक्षात घ्या, न्याय येतो, नंतर स्वातंत्र्य येतं आणि नंतर समानता येते. हे 3 शब्द आहेत. 2 अक्षरी, 3 अक्षरी, नंतर 4 अक्षरी शब्द येतो. जसं आपण मगाशी बघितलं की रशियाकडनं आपण काय घेतलं, तर सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय रशियाकडनं घेतला आणि रशियाला सोव्हिएट असं देखील म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय आपण रशियाकडनं घेतला. रशियाला सोव्हिएट असं देखील म्हटलं जातं. कधी कधी तिथं सोव्हिएट हा शब्द देतात. तर तिथं कन्फ्युज होऊ नको की सोव्हिएट हे फक्त रशियाला म्हटलं जातं, रशियाचंच वेगळं नाव सोव्हिएट. मग फ्रेंचांकडनं आपण 3 शब्द घेतले होते. ते कोणते होते? स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. हे 3 शब्द आपण फ्रेंचांकडनं घेतले होते. आपण घटनेच्या निर्मितीमध्ये ही जी कन्सेप्ट आहे ती ऑलरेडी पाहिली की फ्रेंचांकडनं आपण स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता घेतलं.
रशियाकडनं सामाजिक आर्थिक राजकीय न्याय घेतलेला आहे. अमेरिकेकडनं काय घेतलं होतं? अमेरिका हा देश आहे. या अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये सगळ्यात अगोदर प्रस्तावना देण्यात आली होती. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न तुझ्यासाठी, सर्वप्रथम राज्यघटना कोणत्या देशाच्या राज्यघटनेत देण्यात आली होती? तर अमेरिकेच्या राज्यघटनेवरून देण्यात आली होती. मग भारताच्या उद्देश पत्रिकेवर अमेरिकेच्या राज्यघटनेचा प्रभाव दिसतो. कोणाचा प्रभाव दिसतो? अमेरिकेच्या राज्यघटनेचा प्रभाव दिसतो. किंवा आपण प्रस्तावना नावाची जी कॉन्सेप्ट आहे ही कोणत्या देशाकडनं घेतली? तर अमेरिकेकडनं घेतलेली आहे. सर्वप्रथम राज्यघटनेत प्रस्तावना अमेरिकेने दिली होती. आपण अमेरिकेचं अनुकरण केलेले आहेत आणि भारताची जी उद्देश पत्रिकेवर आहे किंवा जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेवरती आपल्याला अमेरिकेचा प्रभाव पडलेला दिसतो. आणि आपण ही जी प्रस्तावना आहे याच्यामध्ये सुरुवात करतो का आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांमध्ये सामाजिक आर्थिक राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची आणि संधीची समानता एकता एकात्मता आणि बंधुता वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अशी ही आपण लहानपणी कुठेतरी शाळेमध्ये असताना ही प्रस्तावना आपण म्हणायचो शाळेमध्ये. तर याची सुरुवात आम्ही लोक याच्यावरनं झालेली आहे. तर आम्ही लोक ही जी सुरुवात आहे ही अमेरिकेच्या प्रस्तावनेमध्ये दिली होती आणि याचं अनुकरण आपण भारताने केलेलं आहे. कन्क्लुजन मध्ये मी असं सांगू शकतो की प्रस्तावनेवरती खालीलपैकी प्रस्तावनेमधली कोणती एखादी घटना किंवा प्रस्ताव कोणती एखादी घटना जर कोणत्या देशाकडनं घेतली असतील तर 2 देश लक्षात ठेवशील तू. एक देश लक्षात ठेवशील फ्रेंचांकडनं आपण स्वातंत्र्य समानता बंधुता घेतलं. एक ठेवशील रशिया, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय आपण रशियाकडनं घेतलेला आहे. आणि एक तिसरा देश लक्षात ठेवशील अमेरिका. अमेरिकेमध्ये काय सर्वप्रथम प्रस्तावना देण्यात आली होती. आम्ही लोक कन्सेप्ट आपण अमेरिकेकडनं घेतली आणि भारताच्या उद्देश पत्रिकेवरती अमेरिका या देशाचा प्रभाव पडतो. आता थोडंसं इन डिटेल जाऊया प्रस्तावनेबद्दल अजून काय आपण माहिती करून घेऊ शकतो ते बघूया. प्रस्तावना. हा प्रस्तावनावरून काय रे पंडित नेहरूंनी मांडलेल्या उद्देश पत्रिकेवरती ही प्रस्तावना आधारित आहे. हो सर माहिती उद्देश पत्रिकेवरती. हा 13 डिसेंबरला मांडला होता उद्देश पत्रिका. 22 जानेवारीला ते मान्य झालं होतं. इथे 1946 आहे आणि इथे 1947. सर दोन्ही पण तारखा पाठीत चालते. आनंद आहे. पुढे कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि त्याच्या अधिकारावरती हे बंधन पण आणत. याचा अर्थ काय हो? का भारताचं जे कायदे मंडळ आहे या कायदे मंडळाला जे अधिकार आहे ते अधिकार या प्रस्तावनेवरून नाही मिळालेले. अधिकाराचा स्रोत नाहीये प्रस्तावना आणि या कायदे मंडळाचे जे अधिकार आहे याच्यावरती ते बंधनं पण आणत नाही. फार महत्वाची लाईन तुला कळलंच पाहिजे. प्रस्तावनेवरून अधिकार पण मिळत नाही आणि प्रस्तावना अधिकारांवरती बंधनं देखील आणत नाही. प्रस्तावनेमध्ये घटना दुरुस्ती केली का? हो घटना दुरुस्ती आधी समजून घे. बघ आपण एखादं वाक्य जर बोललो कधी कधी की मला तुझा फार राग येतो, फार राग येतो हे वाक्य मी बोललो. पण तेच वाक्य आपण दुसऱ्या दिवशी परत बदलतो. अरे नाही मी रागात बोललो होतो ते माझ्याकडनं चुकीचं झालं होतं ते करेक्ट करून घे. मला तुझा राग नाही ते मी रागात बोललो होतो मला तू आवडतो. आपण असं म्हणतो ना आपलं जे स्टेटमेंट असतं ते करेक्ट करतो. तशी ही जी राज्यघटना आहे तिच्यामध्ये जर काही गोष्टी चुकीच्या असतील किंवा आत्ताच्या परिस्थितीला त्या चांगल्या लागू नसतील तर याच्यामध्ये आपण बदल करतो. आपल्याला हवे ते बदल करत राहतो. प्रस्तावना राज्यघटनेमध्ये जे बदल केले जातात त्याला घटना दुरुस्ती असं म्हटलं जातं. आणि मग पहिली दुरुस्ती केली समजा पहिल्यांदा ज्यावेळेस बदल केला असेल त्याला पहिली घटना दुरुस्ती म्हटलं. 10व्यांदा बदल केला असेल त्याला 10वी घटना दुरुस्ती म्हटलं. 80वी बदल ज्यावेळेस करतो त्याला आपण 80वी घटना दुरुस्ती म्हटलं. तर राज्यघटनेमध्ये प्रस्तावनेमध्ये बदल करता येतो का? तर 100% प्रस्तावनेमध्ये बदल करता येतो. असा बदल एकदाच प्रस्तावनेमध्ये एकच बदल झालेला आहे आणि तो बदल हा 42व्या घटना दुरुस्तीने केलेला आहे आणि तिचं साल येतं 1976. 42वी घटना दुरुस्ती कधीची? 1976. बघ इथं 4 आणि 2 किती होतात रे? 6 आणि म्हणून इथे 1976 6 आलं पाहिजे. 44वी घटना दुरुस्ती कधीची? 4 आणि 4 किती होतो? 8 होतो ना आणि म्हणून इथे 1978 येतं. इथं शेवटला 78 इथं शेवटला 6 आहे. 4 आणि 2 6 4 आणि 4 8 म्हणून 8 येतो. हे ते लॉजिक आहे साल लक्षात ठेवण्याचं. कारण हे जे साल आहे या सालांवरती ते प्रश्न विचारतात म्हणून ते मी सांगितलं. तर 42वी घटना दुरुस्ती 1976 ते चुकीचं 75 देतात. चुकीचं देतात तुम्हाला ते 75 करून देतात. तर 75 नाही ते 76. एकदाच बदल केला. कोणत्या घटना दुरुस्तीने केला? पाठ करून घे. 42व्या घटना दुरुस्तीने हा बदल केला आणि 3 शब्द राज्यघटनेमध्ये इन्क्लूड केले. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द नंतर इन्क्लूड केले. समाजवादी परत 3 शब्द बघ. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. तुला फसवण्यासाठी ते एकता देतात.
तर एकता हा त्याच्यामध्ये येत नाही. एकता सुरुवातीपासून होता हा शब्द. एकात्मतानंतर बदल करून हा शब्द ऍड केलाय. समाजवादी हा शब्द मूळ प्रस्तावनेत नव्हता, तो नंतर ऍड केलाय 42व्या घटना दुरुस्तीने. धर्मनिरपेक्ष नंतर ऍड केला 42व्या घटना दुरुस्तीने. हे 3 शब्द 42व्या घटना दुरुस्ती 1976 ने ऍड केले. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. लक्ष ठेवण्यासारखं काय रे याच्यात, एकता त्याच्यामध्ये येत नाही किंवा ते असं देतात एकता आणि एकात्मता असे टच करून देतात हायफनने, इथं रेष मारून, तर ते चुकीचं आहे. तर एकताला एकात्मता असं टच जरी केला त्यांनी तरी ते चुकीचं. फक्त आणि फक्त एकात्मता पाहिजे. फक्त आणि फक्त एकात्मता पाहिजे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द त्याच्यामध्ये यायला पाहिजे. आता आपल्याला 3 खटले, ही घटना दुरुस्ती फार महत्वाची, एकदम तोंडपाठ पाहिजे. बऱ्याच वेळा प्रश्न याच्यावरती. आता तुला 3 खटले पाहिजेत. मुद्दा निर्माण झाला होता इतिहासामध्ये, राज्यघटनेमध्ये सन 1960 या पिरियडमध्ये. मग असा एक प्रश्न निर्माण झाला की ही जी प्रस्तावना आहे, ही प्रस्तावना राज्यघटनेचा भाग आहे का, असा एक प्रश्न निर्माण झाला. आणि मग सुप्रीम कोर्टमध्ये हे खटले तयार झाले. असे 3 खटले झाले सुप्रीम कोर्टमध्ये. 1960, 1963 आणि 1995 अशा 3 वर्षी हे 3 खटले झाले. 1960 साली एक खटला झाला, त्याला म्हटलं जातं बेरुबारी युनियन, सालासह पाटकर. 1973चा खटला केशवानंद भारती केस. 95चा खटला आहे भारतीय जीवन विमा, ज्याला LIC ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. 3 खटले झाले 1960ला, 73ला, 1995ला. 60ला जो खटला झाला त्याला म्हणतात बेरुबारी युनियन केस. 73चा खटला केशवानंद भारती केस. आणि 75चा जो खटला आहे त्याला भारतीय जीवन विमा असं म्हटलं जातं, LIC खटला. बेरुबारी, केशवानंद, LIC खटला, असे 3 खटले झालेले आहेत. कशाचे हे खटले? प्रस्तावना घटनेचा भाग आहे किंवा नाही यासाठी हे 3 खटले झालेले आहेत. मग पहिल्या खटल्यामध्ये थोडासा संकुचित अर्थ काढला. सुप्रीम कोर्टने पहिल्या खटल्यामध्ये म्हटलं की प्रस्तावना घटनेचा भाग नाही असं म्हटलं होतं. प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही हे कोणत्या खटल्यामध्ये म्हटलं होतं? तर बेरुबारी, मोस्ट इम्पॉर्टंट. बेरुबारी सगळ्यात अगोदरचा जो खटला झाला होता त्यावेळी सुप्रीम कोर्ट म्हटलं की प्रस्तावना घटनेचा भाग नाही. 73ला जो खटला झाला होता केशवानंद भारती केस, त्यामध्ये प्रस्तावना घटनेचा भाग आहे असं म्हटलं. सुप्रीम कोर्टने स्वतःचा निर्णय बदलला. 60ला म्हटलं भाग नाही, 73ला म्हटलं भाग आहे. आणि घटनेचा अर्थ प्रास्ताविकेतील दूरदृष्टीच्या संदर्भात लावला जातो. म्हणजे काय? घटनेचा अर्थ लावायचा, म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण कन्फ्युज झालो का नेमकं या घटनेमध्ये या वाक्यावर नेमकं काय म्हणायचंय हे कळत नसेल, तर तो अर्थ लावण्यासाठी आपण या प्रास्ताविकेचा आधार घेऊ शकतो. प्रास्ताविकेमध्ये नेमकं काय काय सांगितलंय त्याच्यावरून आपण अंदाज बांधायचा की राज्यघटनेमध्ये नेमकी या ठिकाणी काय म्हटलं असेल. तर ह्या केशवानंद भारती केसमध्ये म्हटलं की प्रस्तावना घटनेचा भाग आहे आणि प्रास्ताविकाचा घटनेचा अर्थ लावण्यासाठी या प्रास्ताविकेचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर 95चा खटला झाला LICचा आणि याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टने म्हटलं की प्रस्तावना घटनेचा भाग आहे आणि तो अविभाज्य भाग आहे. अविभाज्य म्हणजे ज्याला विभाजित नाही करता येणार. राज्यघटनेला प्रस्तावनेला राज्यघटनेपासून वेगळं करता येणार नाही. प्रस्तावना हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. असे 3 खटले झाले. 60, 73, 95. बेरुबारी, केशवानंद भारती, LIC भाग आहे, भाग नाही, भाग आहे, अविभाज्य भाग आहे, अशा 3 वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितला. अर्थ लावण्यासाठी प्रस्तावनेची मदत होते. हे 3 खटले मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे का तुम्हाला ते पाठ असायला पाहिजे. मला काय हे आयोगालाच अपेक्षित आहे का तुम्हाला हे 3ही खटले छानपणे माहिती असायला पाहिजे. जे घटना निर्माते होते त्यांनी सांगितलं का प्रस्ताविका घटनेचा भाग आहे. हे कोणी सांगितलं? की जे घटना निर्माते होते, ज्यांनी घटनेची निर्मिती केली, त्या घटना निर्मात्यांनी सांगितलं की प्रस्तावना घटनेचा भाग आहे. ते सुद्धा म्हटले की प्रस्तावना घटनेचा भाग आहे. कधी कधी प्रश्न ऑलरेडी विचारला येतो. म्हणजे घटना निर्मात्यांचं काय म्हणणं होतं? तर घटना निर्मात्यांचं म्हणणं होतं का प्रस्तावना घटनेचा भाग आहे. ही प्रस्तावना न्यायप्रविष्ट नाहीये. म्हणजे यातील जर काही तरतुदी आहेत त्या न्यायालयाद्वारे अंमलात नाही आणता येणार. आपण म्हणू नाही शकत असं की प्रस्तावनेमध्ये हे दिलेलं आहे आणि हे अंमलात आणा, आणि जर सरकार अंमलात आणत नसेल तर आपण त्याच्यासाठी न्यायालयात जाऊ शकत नाही. म्हणून प्रस्तावना न्यायप्रविष्ट नाही. कोणाचं म्हणणं आहे? घटना निर्मात्यांचं दुसरं म्हणणं आहे. छान लक्षात घे. घटना निर्मिती प्रस्तावना न्यायप्रविष्ट
नाही, ते अधिकारांचा स्रोत पण नाहीये. अधिकार देत नाही ती कायदेमंडळाला, बघितलं आपण. आणि ती अधिकारांवरती बंधनं देखील आणत नाही. तर घटनानिर्मात्यांची ही जी 3 मतं आहेत ते तुला छानपणे जमले पाहिजे. पुढे एक खटला येतो, केशवानंद भारती खटला. आपण ऑलरेडी वरती बघितलं, 73चा खटला आहे. साल सुद्धा पाठ करून घ्यायचं. केशवानंद भारती खटला 1973चा आहे. आणि या केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलं का 368 नुसार बदल करता येतो. मी म्हटलं ना, घटनेत बदल करायचा असेल तर त्याला आपण घटना दुरुस्ती असं म्हणतो. आणि ही जर घटना दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी कलम 368 अंतर्गत प्रोसेस सांगितली, नेमकी घटना दुरुस्ती कशी करायची हे कलम 368 अंतर्गत सांगितलेलं आहे. तर केशवानंद भारती खटल्यामध्ये म्हटलं की प्रस्तावनेमध्ये बदल करता येतो 368 नुसार. म्हणजे ही जी प्रोसेस सांगितली आहे या प्रोसेसनुसार घटनेमध्ये बदल करता येतो. पण घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल नाही करता येणार बाळा. मूलभूत संरचना नाही बदलता येणार घटनेची. म्हणजे काय? सर आता परत हे नाही कळत की नेमकी मूलभूत संरचना म्हणजे काय. बघ मी तुला सांगतो आता. मूलभूत संरचना म्हणजे काय. बघ, आपल्या आपल्या आयुष्यातले काही नियम्स असतात, रूल असतात. ते जर रूल तोडले ना की आयुष्य भंकस व्हायला लागतं. त्या आयुष्याला काही किंमत नाही राहत. आयुष्याला काही किंमत नाही राहत. आयुष्य भंकस व्हायला लागतं. तर असे काही नियम्स असतात, असे काही रूल्स असतात. प्रत्येकाचे वेगवेगळे असतात ते. आणि ते रूल जर तोडले आपण तर मग त्या आयुष्याला काही किंमत नाही राहत. फॉर एक्झाम्पल बघ, समजा एखादा व्यक्ती आहे, त्याने पहिल्यांदा मजा म्हणून दारू पिली, इथपर्यंत ठीक आहे. पण तो 24 तास जर दारू प्यायला लागला, त्याचं आयुष्य भंकच झालं ना. मग हे आयुष्य इतकं खराब होऊन जातं की त्या आयुष्याला काहीच किंमत नाही राहत. मग हा जो बेसिक नियम आहे, हा रूल नाही तोडता येणार. भले तू खाण्यावरती पैसे खर्च कर, कपड्यांवरती पैसे खर्च कर, पण 24 तास तू दारू नको पिऊ. तर तू 24 तास दारू जर पिली तर तुझ्या आयुष्याला काही किंमत नाही राहणार. तर हा जो नियम आहे, हा जर ब्रेक केला तर तुझ्या आयुष्याला किंमत नाही राहत. याला म्हणायचं की ही मूलभूत संरचना आहे आयुष्याची. मूलभूत संरचना आहे. हिला तू धक्का नाही लावू शकत. भले तू ₹100 नाश्त्यावरती खर्च करणार आहोत, भले तू 500 खर्च कर. काही प्रॉब्लेम नाही, कमवून घेशील. कळलं? हा नियम ब्रेक केला तर हा प्रॉब्लेम नाहीये. कारण तुझं आयुष्य खराब नाही. म्हणून हा मूलभूत संरचनेचा भाग नाहीये. पण तू जर दारू पिला 24 तास, हा मूलभूत संरचनेचा भाग. बरोबर? तू जर लोकांना खून करत चालला, लोकांना नुसतं मारतच चाललाय, प्रत्येकाचा खूनच करत चाललाय, तर तुझा जगून काही फायदा आहे का? नाही. हा मूलभूत संरचनेचा भाग आहे. तुला खून नाही करता येणार. हा नियम तुला ब्रेक नाही करता येणार. तर जगत असताना आपल्याला जे स्वातंत्र्य दिले त्याच्यामधले काही काही नियम आपण ब्रेक नाही करू शकत. तसं राज्यघटनेचे काही नियम्स आहेत. ते राज्यघटनेचे नियम बदलू नाही शकत. ते जर नियम जर आपण तोडले, तर राज्यघटनेला काही किंमत नाही राहणार. मग देश चालवणं मुश्किल होऊन जाईल. कारण देश हा राज्यघटनेवरती चालतो. आपल्या मनाने नाही चालत. तर त्यातला एक शब्द आहे बघ, धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? की आम्ही कोणत्याच धर्माला सपोर्ट नाही करणार आणि कोणत्याच धर्माला आम्ही विरोध पण नाही करणार. असं नाही की हा आम्ही फक्त हिंदूंना सपोर्ट करू आणि मुस्लिमांना पूर्ण विरोध करू. हा देश हिंदूंचा नाहीये, हा देश मुस्लिमांचा नाहीये, हा ख्रिश्चनांचा नाहीये. हा सगळ्या धर्माचा देश. आणि जर हा नियम जर तोडला तर हो, जर आम्ही मुस्लिमांना सपोर्ट केला आणि ख्रिश्चनांना जर आपण अ, अजिबात विरोध जर केला तर दंगे होतील. दंगे झाले का मारामाऱ्या होतील, दंगे होतील आणि देशाची शांतता खराब होईल. आणि देश टिकवणं, चालवणं शक्य नाही राहणार. म्हणून काही जरी झालं, तर धर्मनिरपेक्षतेला आपल्याला धक्का नाही लावता येणार. हा राज्यघटनेचा मूलभूत संरचनेचा भाग झाला. हा नियम नाही ब्रेक करता येणार. आणि हेच केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलं, की तुम्हाला प्रस्तावनेमध्ये बदल करता येतील. 100% तुम्हाला प्रस्तावनेमध्ये बदल करता येतील. तुम्ही बदल करा. पण राज्यघटनेमध्ये काही मूलभूत संरचना आहे. त्या प्रस्तावनेमध्ये काही असे शब्द आहेत, की ज्यांना तुम्हाला धक्का नाही लावता येणार. राज्यघटनेत कुठं पण बदल करा. पण मूलभूत संरचनेला धक्का लावू नका. मूलभूत संरचना बदलू नका. हे कोणी सांगितलं? केशवानंद भारती खटला 1973 मध्ये सांगितलं, की तुम्हाला प्रस्तावनेमध्ये कलम 368 नुसार बदल करता येतील, पण मूलभूत संरचनेला धक्का लावता येणार नाही. आणि मग याच्यानंतर बदल केला. एकच बदल झाला राज्यघटनेमध्ये 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये. तुला 44 ऑप्शन देऊन चुकवतात आणि त्या 42व्या घटना दुरुस्तीने 3 शब्द ऍड केले. एक म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. हे 3 शब्द ऍड केले. समाजवादी समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे जे 3 शब्द आहेत, हे 3 शब्द राज्यघटनेमध्ये ऍड केले. कोणत्या घटना दुरुस्तीने? 42वी घटना दुरुस्ती 1976 ने. इथं एकता येतं, सॉरी एकात्मता येतं, इथं एकता हा शब्द येत
नाही. हे तुम्हाला छानपणे कळायला पाहिजे. या जर गोष्टी कळल्या तर आपल्यासाठी ते फार जास्त सोयीस्कर आहे. आता आपल्याला काही गोष्टी पुढे बघायच्यात बघ. सरनामा. सरनामा सरनामा. राज्यव्यवस्थेने साध्य करावयाचे जे उद्दिष्ट आहेत, राज्यघटनेने नेमकं काय साध्य केलं पाहिजे, जे उद्दिष्ट आहेत, तो हा सरनामा आपल्याला मेन्शन करतो. या सरनाम्यातून कळतं आपल्याला नेमकं कोणकोणते उद्दिष्ट साध्य करायचे ते. राज्यघटनेला जे प्रस्थापित किंवा जे प्रचारित करायचे त्याची उद्दिष्ट या सरनाम्यावरनं कळतं. नेमकं राज्यघटनेला काय प्रस्थापित करायचंय, काय प्रचार करायचा राज्यघटनेमध्ये, काय प्रचारित करायचं, काय प्रस्थापित करायचं, याचे जे एम्स आहेत ते आपण सगळे एम्स हे सरनाम्यामध्ये दिलेत. म्हणजे आपण हा सरनामा तयार केला आणि इथंच सांगितले नेमकं राज्यघटनेमधून आपल्याला काय प्रस्थापित करायचे किंवा राज्यव्यवस्थेला काय साध्य करायचं हे सगळंच्या सगळं आपण ह्या सरनाम्यामध्ये सांगितलं. बघा आपण म्हटलं आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आम्हाला धर्मनिरपेक्ष देश करायचा आहे, सार्वभौम देश करायचा आहे, समाजवादी देश करायचा, सगळ्यांना सारख्या संधी आम्हाला द्यायच्या आहेत. हे सगळे जे राज्यघटनेमध्ये साध्य करायचं होतं ते आम्ही या सरनाम्यामध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. ज्या ठिकाणी अर्थसंदिग्ध असेल, वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. म्हणजे ज्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये अर्थसंदिग्ध आहेत, अर्थ उलगडत नाही, अर्थ लक्षात येत नाहीये, त्यावेळेस तो राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी आपण या प्रस्तावनेचं सहाय्य घेऊ शकतो. सरनाम्यास कायदेशीर मान्यता दिलेली आहे का? तर हो, सरनाम्यामध्ये आम्ही कायदेशीर मान्यता दिलेली आहे. फार महत्वाचा प्रश्न आहे. कुठं मान्यता दिली हो? तर हा आम्ही 3 खटले झाले. बेरुबारी खटल्यामध्ये म्हटलं होतं भाग नाहीये. पण केशवानंद आणि एल-आय-सी खटल्यामध्ये म्हटलं आम्ही हा घटनेचा भाग आहे. इथं आम्ही कायदेशीर त्याला मान्यता दिलेली आहे. सरनामा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करत नाही. राज्यघटनेच्या जी मूलभूत वैशिष्ट्य आहेत ते सगळे मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची नाही दिलेली. कारण हा प्रस्तावना फार छोटी आहे. या प्रस्तावनेमध्ये सगळेच्या सगळे उद्दिष्ट देणं आम्हाला शक्य नाही. हे वाक्य फार फार महत्वाचं आहे. संपूर्ण सूची आपण मूलभूत वैशिष्ट्यांची या प्रस्तावनेमध्ये दिलेली नाही. घटनाकारांच्या प्रास्ताविक उद्दिष्टांचा आणि तत्वज्ञानांचा संबंध आहे का हो? समावेश आहे का यात? जे घटनाकार होते त्यांचे जे उद्दिष्ट होते की नेमकं राज्यघटना आम्हाला कशी तयार करायची ते उद्दिष्ट असतील किंवा त्यांचे जे एम्स होते, ज्यांचं जे तत्वज्ञान होतं, त्या तत्वज्ञानाचा समावेश सुद्धा या प्रस्तावनेमध्ये केलेला आहे. सरनाम्यातील न्याय संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्याय इतकी मर्यादित नाही. सरनाम्यामध्ये जो न्याय शब्द दिलेला आहे तो न्याय शब्द हा न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्याय इतकी मर्यादित नाही. म्हणजे न्यायालयाने जी न्यायाची व्याख्या केलेली आहे याच्यापेक्षा मोठी व्याख्या या सरनाम्याच्या न्यायामध्ये दिलेली आहे. तर न्यायालयाने संकुचित अर्थ काढलेला आहे न्यायालयाने संकुचित अर्थ काढलाय न्यायाचा, पण या सरनाम्यामध्ये जो न्याय दिलाय तो फार मोठा न्यायाची व्याख्या याच्यामध्ये केलेली आहे. ती खूप खूप जास्त विस्तृत प्रमाणात आपल्याला दिलेली पाहायला मिळते. अधिकारांचा उगम स्थान दर्शवतो. अधिकारांचा उगम स्थान दर्शवतो. आपण याच्या आधी हे वाक्य पाहिलं की प्रस्तावनेवरून आपल्याला अधिकार मिळत नाही आणि अधिकारांवरती बंधनं पण आणले जात नाहीत. पण पण अधिकारांचं हे उगमस्थान आहे. अधिकार नाही दिले, पण अधिकार खरं तर इथून त्याचा उगम झालेला आहे. तर अधिकारांचं हे उगमस्थान आहे का? तर 100% हे अधिकारांचं उगमस्थान आहे. इथं तुम्ही कन्फ्युज व्हाल ह्या वाक्यामुळं. अधिकार दिलेले नाहीयेत आणि बंधनं पण घातलेली नाहीत, पण अधिकारांचा तो उगमस्थान आहे. विधिमंडळांच्या अधिकाराचा स्रोत नाही. विधिमंडळाला त्याने अधिकार दिलेले नाही आणि विधिमंडळाच्या अधिकारांवरती तो निर्बंध पण आणत नाही. विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळाला त्याने अधिकार पण दिलेले नाही, कायदे मंडळावरती ते बंधनं पण आणत नाही, पण अधिकारांचा उगमस्थान प्रस्तावना आहे. हे वाक्य आपल्यासाठी महत्वाचे आहेत. सरनाम्यातून राज्यघटनेने अधिकाराचे स्रोत कोणाकडून प्रस्थापित केलेले आहेत हे स्पष्ट होते. सरनाम्यातून आपल्याला कळतं की नेमकं सरनाम्यातून राज्यघटनेने अधिकारांचे स्रोत कोणाकडून प्राप्त केलेले आहेत. राज्यघटनेला जेवढे पण अधिकार मिळालेले आहेत हे आपल्याला या सरनाम्यातून कळतं का? हे सरनामा सांगतो की राज्यघटनेला हा जो सरनामा आपण पाहिला या सरनाम्यातून असं कळतं की राज्यघटनेला हे जे सगळेचे सगळे अधिकार हे कोणाकडून मिळतं? तर हे जनतेकडनं मिळतं. आपण प्रस्तावनेतच म्हटलंय बघा, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. तर आपण प्रस्तावनेची सुरुवातच आम्ही लोकांपासून केलेली आहे. तर ह्या राज्यघटनेला जेवढे पण अधिकार मिळालेले आहेत हे अधिकार लोकांकडनं मिळालेले, जनतेकडनं मिळालेले आहेत. हे आपल्याला कुठून कळतं?
तर आपल्याला हे प्रस्तावनेवरून कळतं. ही प्रस्तावनेची जी बेसिक इन्फॉर्मेशन होती ती बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला या घटकावरून कळायला पाहिजे. पुढच्या घटकामध्ये पुढच्या लेक्चरमध्ये आपण राज्यघटनेबद्दल प्रस्तावनेबद्दल जे लोकांचे मत आहेत याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. त्यावरती प्रश्न पडतात म्हणून ते आपल्यासाठी कामाचे. थँक्यू सो मच.